महाराज, आपण मला हाक मारली? हा, आपण मला हाक मारली? हो, तू दासी असशील तर तुलाच हाक मारली. हो, मी दासीच आहे. अरे मग दासीनं दासीसारखं दिसावं. तू तर एखाद्या राजकन्येसारखी दिसतेस. तरीही दासीच आहे मी. देवी कुठे गेल्या? त्या आतल्या महालात गेल्यात. समारंभाच्या क्षीणामुळे तिला भुवळ आल्यासारखे वाटले म्हणून ते आत गेले. मग मी जाऊन बघून येते त्यांना काही हवंय का. नको, तिला आवडायचं नाही. कुणालाही आत पाठवू नका असं बजावलंय तिनं. मग मी राणी वशात यापूर्वी कधी तुला पाहिल्याचं स्मरत नाही. राजवाड्यात नवीन आलीस? होय, परवाच आले. म्हणजे देवयानीच्या परिवाराबरोबर? हो. म्हणजे देवयानीची अतिशय लाडकी दासी आहेस तर तू, माहेराहून परत आणलेली. हो. माहेरची माया कितीही झालं तरी सुटत नाही या बायकांना. ती शेवटपर्यंत सावलीसारखी आपल्या बरोबर असावी असंच वाटतं. देवयानी सारख्या स्त्रीला सुद्धा नाही. महाराज, काही आज्ञा नसल्यास मला माघारी जायची अनुज्ञा असावी. अशी एवढी भांबावलीस का तू? नाही, तेही साहजिकच आहे म्हणा. आश्रमाच्या परिसरातून आलेली स्त्री राजवाड्यात भांबावली नाही तरच नवल. नाव काय तुझं? माझं नाव दासी. हा व्यवसाय झाला. मी तुझं नाव विचारतो. राजवाड्यात दासींना नावं असतात का? अरे वा, बरीच हुशार दिसतेस. नाही म्हणजे विचारलं नाही तर नसतात. हा, पण विचारलं तर मात्र असतात. सांग ना. मला क्षमा म्हणतात. क्षमा? क्षमा किती गोड नाव आहे, अगदी तुझ्या रूपासारखं. क्षमा काय म्हणाली? क्षमा क्षमा क्षमा. हे काय महाराज? नाही, मी तुझ्या नावाचा जप करतो असं समजू नकोस. हे असंच काहीतरी नाव मी नुकतंच कुठंतरी ऐकलं होतं. कुठं ऐकलं होतं बरं? हा, त्या दानवेश्वराच्या कन्येचं नाव शर्मिष्ठा. शर्मिष्ठाच ना ग? हो. मला आता माघारी जायची आज्ञा असावी. ठीक आहे, जातो. थांब क्षमा, सेवकाला मध्यर्काचे पेले आणायला सांगितलं होतं. आणलेत त्याने? हो, त्याने तब काढून ठेवलं आहे. आपली आज्ञा नव्हती म्हणून मी. घेऊन ये. क्षमा, काल संध्याकाळी मी देवयानीच्या महालात आलो तेव्हा कुठेतरी गात होतं. मी आलो आणि ते गाणं अर्ध्यावरच थांबलं. पण बंद दारापलीकडचे ते गोड स्वर अजूनही माझ्या कानात रेंगाळत आहेत. दानव देशातील युवती नृत्य गायनात निपुण असतात असं यापूर्वी फक्त ऐकलं होतं. काल मला त्याचं प्रत्यंतर आलं. तूच म्हणत होतीस ना ते गाणं? नाही, मी नाही. काय म्हणालीस? नाही, म्हणजे मला आठवत नाही. आठवत नाही? राजा हा विष्णूचा अवतार असतो असं लहानपणी कधी शिकवल्याचं आठवतं का तुला? हो. मग राजाशी खोटं बोलणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराशी खोटं बोलणं आहे, नाही का? हो. मी तुला परत विचारतो, काल ते गाणं तूच गात होतीस ना? हो, पण महाराणीच्या मनोरंजनासाठीच मी गात होते. अरे मग महाराजांनी असं कोणता अपराध केलाय? महाराज, आपण दासीची चेष्टा करीत आहात. नाही क्षमा, नाही. माझ्या चित्तवृत्ती आज उल्हासित झाल्यात. वेदीवर उमललेलं फूल आपल्या सुगंधानं, प्रज्वलित झालेला दिवा आपल्या प्रकाशानं, उल्हासित झालेलं अंतःकरण आपल्या सद्भावनेनंच बाहेर येतं आणि सभोवतालच्या जगावर मायेचं छत अंथरायला पाहतं. तू कधी कोणावर प्रेम केलंस? महाराज, मी एक सामान्य दासी आहे. असल्या श्रीमंती विलासांची मला काय कल्पना. अगं वेडी आहेस तू, वेडी. तुला काही कळत नाही. एकदा का प्रेमाची पताका आकाशात फडफडायला लागली की मग कुणीही दास राहत नाही, कुणीही दासी राहत नाही. प्रेम आणि मृत्यू या दोन्हीच्या सान्निध्यात सगळी माणसं एका पातळीवर येतात.
अगदी उच्च श्रेष्ठ अशा माणुसकीच्या पातळीवर. नाही, खरं नाही ते. काय खरं नाही? माणसं कधीही एका पातळीवर येत नाही. प्रेम करतानाही नाही आणि मरतानाही नाही. माणूस या शब्दाला महाराज शब्दकोशात काही अर्थ असेल, पण लौकिक व्यवहारात मात्र तो अर्थशून्य आहे. जगात स्वामी असतात, सेवक असतात, राजे असतात, दास असतात, अपमान करणारे असतात आणि अपमान करवून घेणारे असतात. पण निव्वळ माणूस असा मात्र कुणीही असत नाही. खोटा, साफ खोटा शब्द आहे तो. काय म्हणालीस तू आता? क्षमा करा महाराज, मी फार अधिक बोलले. अधिक बोललीस पण खरं तेच बोललीस. अगं माणूस जातीची ही शोकांतिकाच आहे की कसली ना कसली विशेषणं पांघरल्याशिवाय त्यांना मुळी जगताच येत नाही. आणि त्यातून तो एखाद्या राजप्रासादातला. हे बघ, मला व्यर्थ बडबड नकोय. मला फक्त तुझं गाणं ऐकायचं. नाही, माझी ही तुला विनंती आहे. आणि विनंतीनं जर तू ऐकणार नसशील तर माझी आज्ञा आहे. गाणं म्हण.
अरे वा 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 वा, इतकी गोड गातेस आणि म्हणते मला गायला येत नाही म्हणून. चहूकडून तुषार चांदण्याचे माझ्यावर वरसत होते. पेला कधी रिकामा झाला कळलंच नाही. आणतो.